नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्य दर्शन भाग 5. या भागाचं शीर्षक आहे शिक्षणासाठी नाशिकला आगमन. मागच्या 1-2 भागांमध्ये आपण बघितलं की विनायकाने स्वतःच्या वाचनाचा जो व्यासंग आहे तो कसा वाढवला आहे, वृद्धिंगत केला आहे. आणि विनायकाच्या आईचा मृत्यू कसा झाला हे सुद्धा आपण समजावून घेतलेलं आहे. विनायकाच्या आईच्या दुःखद निधनानंतर 1896 मध्ये सावरकर कुटुंबामध्ये पुन्हा एकदा सुख आणि आनंद निर्माण झाला. कारण काय होतं माहितीये? बाबाराव सावरकर यांचा विवाह झाला. त्र्यंबकेश्वरच्या नानाराव फडके यांची जी पुतणी आहे यशोदा, तिच्याबरोबर बाबारावांचा विवाह झाला. बऱ्याच काळापासून गृहस्वामिनी नसलेल्या सावरकरांच्या घरात त्या प्रेमळ मुलीने म्हणजे यशोदा वहिनीने गृहप्रवेश केला आणि ती आपल्या 2 दीरांची आईच झाली. तिचे 2 दीर म्हणजे कोण? एक तर विनायक आणि दुसरा बाळ. परंपरेनुसार तिचे माहेरचे नाव बदलून सरस्वती ठेवण्यात आले होते. तरी विनायक आणि बाळ तिला येसू वहिनी याच नावाने हाक मारायचे आणि हेच नाव पुढे रूढ झालेलं आहे बरं का. आता वहिनी घरात आल्यानंतर विनायकाने आपल्या वहिनीला लिहायला वाचायला शिकवलं आणि विनायक काय करायचा? आपले लेख आणि कविता वहिनीला दाखवायचा आणि येसू वहिनी सुद्धा आपल्या आठवणींच्या खजिन्यातील ओव्या, उखाणे आणि विशेष करून गजगौरीची गाणी विनायकाला शिकवायची. आता विनायकाचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून दामोदर पंतांनी त्याला बाबारावांसह नाशिकच्या नामवंत शिवाजी शाळेत पुढील शिक्षणासाठी पाठवले. 13 वर्षाच्या विनायकाने शिक्षण आणि आपल्या अंगभूत गुणांच्या विकासासाठी प्रथमच आपलं जन्मगाव सोडलं. म्हणजे भगूर हे गाव सोडून आता विनायक नाशिकला शिक्षणासाठी आलेला आहे. नाशिकमधील कानड्या मारुतीजवळ दोघे भाऊ लहानशा खोलीत राहत होते. मंडळी, घरी ज्यांना जेवायची सवय आहे आणि अशी जर का मुलं पुढे शिक्षणासाठी वसतिगृहात गेल्यानंतर त्यांना खाण्यापिण्याचा जो त्रास होतो, त्यांची जी खाण्याची आबाळ होते, तोच प्रसंग किंवा तोच अनुभव या सावरकर बंधूंना सुद्धा आला होता बरं का. प्रारंभी त्यांनी हाताने जेवण करून जेवण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर ते खानावळीमध्ये जेवू लागले. पण सावरकरांचा स्वभाव अतिशय भिडस्त होता. म्हणजे वाढपी वाढायला आल्यानंतर त्यांनी वाढू का विचारल्यानंतर वाढा असं म्हणणं ह्याचा विनायकाला खूप संकोच वाटायचा. त्याच्यामुळे काय व्हायचं? पोटात भूक असूनही पदार्थ त्यांना मागता यायचे नाहीत. खानावळीत ही अडचण आली म्हणून व्यायाम घेतल्यानंतर बाबारावांनी विनायकासाठी एका प्रसिद्ध हलवायाच्या येथे जिलबीचा उकाडा लावला. म्हणजे व्यायाम झाल्यानंतर त्या हलवायाच्या दुकानामध्ये विनायक जाऊन जिलब्या खायला लागला. पण मंडळी, त्या काळी ब्राह्मणाने असं बाहेर खाणं शिष्टसंमत नव्हतं. खरं तर कोणीच बाहेर खाणं असं शिष्टसंमत नव्हतं आणि अशा ह्या तरुण मुलांनी, शिक्षणासाठी बाहेर पडलेल्या मुलांनी असं बाहेर खाणं हे तर बिलकुल मान्य नव्हतं. पण विनायकाला त्यात काही आपलं चुकत आहे असं अजिबात वाटत नव्हतं. याबद्दलची आठवण लिहिताना विनायक आपल्या आठवणीमध्ये लिहितो. सावरकर म्हणतात, "मी माझ्या सहअध्यायांसमक्ष या अन्न व्यवहाराचे समर्थन करायचो. अन्नाने जातच बाटते या समजुतीचा मी त्या वयातही सारखा उपहास करत असे." म्हणजे नंतर त्यांनी जी सामाजिक चळवळ केली ना मंडळी, आपल्या रत्नागिरीच्या वास्तव्यामध्ये, त्याचं बीज लहानपणापासूनच कुठेतरी सावरकरांच्या मनात रुजलेलं होतं, हे या प्रसंगाने सुद्धा आपल्याला दिसून येतं. आता भगूर सोडून विनायक नाशिकला आलेला आहे. वडिलांची त्याला प्रचंड आठवण यायची, घराची त्याला प्रचंड आठवण यायची.
दामोदरपंत काय करायचे? दर 15 दिवसांनी मुलांना भेटायला नाशिकला यायचे. विनायकाला आपल्या वडिलांचा फारच लळा होता. त्यामुळे आपले वडील कधी आपल्याला भेटायला येतात अशी उत्सुकतेने तो वाट पाहायचा. आणि वडील आले, भेट झाली, की ते परत जेव्हा भगूरला जायचे, तेव्हा विनायकाचं मन खिन्न व्हायचं, नाराज व्हायचं. आणि तिथे त्याला सुरुवातीला कोणी मित्रमंडळी सुद्धा मिळालेली नव्हती. कारण त्याच्या स्वभाव प्रकृतीसारखी त्याची मित्रमंडळी आजूबाजूची मुलं बिलकुलच नव्हती. त्याच्यामुळे सुरुवातीला त्याचं मन झुरणीला लागलेलं होतं, नाराज झालेलं होतं. शिक्षण, देशातील घडामोडी किंवा राजकारण या विषयांवर चर्चा करण्यात त्या कोणालाच रस नव्हता. त्याच्या वयाच्या कोणत्याच मुलाला रस नव्हता. सगळेजण वायफळ गप्पा गोष्टी करण्यात, चकाट्या पिटण्यामध्येच आनंद मानायचे. त्या दरम्यान काय झालेलं होतं बघा, त्याच्या शाळेतले जे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना विनायकाने आपले काही लेख आणि कविता दाखवल्या. आणि त्यातील काही लेख बरं का मंडळी, नाशिकच्या नाशिक वैभव यामध्ये अग्रलेख रूपाने प्रसिद्ध सुद्धा झाले. त्याच्यामुळे झालं काय? परिणाम काय झाला? परिणाम काय साधला गेला? की विनायकाची लखलखीत प्रतिभा आणि बुद्धिमत्ता काही जाणत्या मंडळींच्या कौतुकाचा विषय होऊन बसली. म्हणजे त्याच्या बुद्धिमत्तेची, त्याची जी साहित्यिक जाण आहे, त्याची आता हळू चर्चा व्हायला लागली. त्यातच पुणेरी चळवळीचे नाशिकचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असलेलं लोकसेवा या पत्राचे जे संपादक होते आणि टिळकांच्या राष्ट्रीय चळवळीचे नाशिकचे जे मुख्य होते, असे अनंतराव बर्वे यांच्याशी विनायकाचा परिचय झाला. या परिचयाचे रूपांतर लवकरच पुढे लोभामध्ये झाले. म्हणजे त्यांच्यामध्ये स्नेह निर्माण झाला. या परिचयाचे रूपांतर आता स्नेहामध्ये झालेलं आहे. त्यावेळेला काय व्हायचं माहितीये? सावरकर जेव्हा रस्त्यामध्ये दिसायचे, तेव्हा बर्वे त्यांच्या तोंडावरून कौतुकाने हात फिरवायचे आणि अगदी प्रेमाने त्यांना म्हणायचे, "ज्याचा कर राष्ट्राला सावरतो, असं सावरकर आडनाव तू तुझं सार्थ कर." असा त्याला आशीर्वाद द्यायचे बरं का. त्यांच्या सूचनेवरून विनायकाने एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्या स्पर्धेत त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. वीर सावरकरांच्या ज्या ज्वलंत अमोघ वक्तृत्वाने सबंध भारतखंड आणि इंग्लंड पुढे निनादलं व ज्याने लक्षावधींना कार्यप्रवृत्त केलं, त्या वक्तृत्वाचा पहिला प्रगट आविष्कार किंवा हुंकार नाशिकच्या या सभेमध्ये झालेला आपल्याला दिसतो. आणि या स्पर्धेची एक गंमत काय झालेली माहितीये का मंडळी? की अगदी शेवटी त्या बर्व्यांनी सांगितलं म्हणून नावं नोंदवण्याची तारीख उलटून गेल्यानंतर विनायकाने नाव नोंदवलेलं होतं. त्याच्यामुळे स्पर्धेमध्ये त्याचा बोलण्यासाठीचा जो नंबर होता तो अगदी शेवटी होता. सगळ्या वक्त्यांचं बोलून झाल्यानंतर आता हा शेवटचा वक्ता काय बोलणार म्हणून आता लोकं कंटाळून उठून जाण्याच्या मार्गावर होती. आणि त्याच वेळेला विनायक भाषण करण्यासाठी उभा राहिला आणि काही मिनिटातच ती सगळी मंडळी जी आहेत, ती भान हरपून विनायकाचं वक्तृत्व ऐकत होती. आणि अशा प्रकारे त्याला तो नंतर पहिला क्रमांक सुद्धा मिळालेला आहे. आपली ही जी वक्तृत्व कला आहे ना, त्याच्या यशाचं रहस्य सांगताना सावरकर म्हणतात, "वक्तृत्वाचा आत्मा म्हणजे भावना. विषयांशी स्वतःचं तादात्म्य झालं पाहिजे." किती महत्वाची गोष्ट सांगितली बघा. वक्ता जर का तुम्हाला व्हायचं असेल, की श्रोत्याच्या मनाचा ठाव घेणारा वक्ता तुम्हाला जर का व्हायचं असेल, तर सावरकरांनी सांगितलेलं अगदी आपण आपल्या डोक्यामध्ये नीट ठेवलं पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे. ते म्हणतात, "वक्तृत्वाचा आत्मा म्हणजे भावना. विषयांशी स्वतःचं तादात्म्य झालं पाहिजे. ते स्वतःला इतकं पटलं पाहिजे, की ते दुसऱ्याला पटवल्याविना चैनच पडू नये." किती महत्वाचं वाक्य आहे बघा. एखादी गोष्ट मला पटलेली आहे,
तर ती दुसऱ्याला मला पटवून देण्यासाठी माझं मन बेचैन झालं पाहिजे आणि वक्त्याच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींचा निर्देश असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सुरुवातीला काय केलं, भाषण किंवा ज्यावेळेला त्यांना वक्तृत्व करायचं असायचं, त्यावेळेला ते काय करायचे, जे आपल्याला बोलायचं आहे, ते लिहून काढण्याचा परिपाठ त्यांनी ठेवलेला होता. म्हणजे कोणतीही गोष्ट अशी अधांतरी नाही. व्यवस्थित, नियोजनपूर्वक, प्रयत्नपूर्वक त्यांनी स्वतःमधला हा जो गुण आहे, तो विकसित केलेला आहे. आणि त्याला कशाची जोड मिळालेली आहे? तर अफाट वाचन, मननाची जोड त्याला मिळाल्यामुळे त्यांचं वक्तृत्व अधिकच खुललेलं आहे, फुललेलं आहे. वक्ता दशसहस्रेषु अशी उपमा सावरकरांना नंतर मिळालेली आहे श्रोतेहो. अशा अनेक लोकोत्तर सद्गुणांमुळे विनायकाची नाशिकच्या प्रथम श्रेणीतील सार्वजनिक नेत्यांशी चांगलीच ओळख झाली, परिचय झाला. त्याचा इष्ट असाच परिणाम झाला. प्रथम प्रथम उपेक्षेने व मत्सराने त्याच्याकडे बघणारी उनाड मुलं आता आदरयुक्त भावनेने विनायकाकडे बघायला लागली. मग ही सगळी मित्रमंडळी नंतर त्याच्या कार्यामध्ये कशी सहभागी झाली? हे नंतर जसं-जसं आपण त्यांचं जीवन कार्य सावरकरांचं उलगडून दाखवू, त्यावेळेला ह्याचा सगळ्याचा उहापोह किंवा हे सगळे मुद्दे आपल्याला घ्यायचेच आहेत. तर मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण शिक्षणासाठी विनायक आता नाशिकला आलेला आहे आणि त्याच्या सुरुवातीच्या ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, त्या आत्ता आपण आत्ताच्या भागामध्ये समजावून घेतलेल्या आहेत. पुढच्या भागामध्ये एक अतिशय जाज्वल्य प्रसंग विनायकाच्या आयुष्यात जो घडला, की ज्याने त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली, तो प्रसंग बघणार आहोत. तो प्रसंग आहे चापेकरांनी रँडचा जो खून केला, वध केला. खून म्हणणं इष्ट नाहीये, वध केला. तो वध आणि त्याचा विनायकाच्या मनावर झालेला परिणाम आणि त्या परिणामांची फलश्रुती म्हणजे विनायकाने घेतलेली स्वातंत्र्याप्रती कठोर प्रतिज्ञा. हे आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचं आहे. श्रोते हो, आत्ताचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.